उद्धव ठाकरे धीर सोडतात, न्यायालयीन गोष्टीमध्ये संयम राखावा लागतो असं प्रसाद लाड यांनी म्हटलंय। विरोधामध्ये निर्णय आला तर न्यायालय बदनाम अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याचं लाड म्हणालेत। नार्वेकरांना ठाकरेंपेक्षा न्यायालयाचा चांगला अभ्यास आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरच नार्वेकर निर्णय घेतील असंही प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची सुनावणी आहे। उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे। ते म्हणतात की आम्ही कोर्टात जाणार। राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना भेटलेत निकालाच्या आधीच। उद्धव ठाकरेंचा हाच प्रॉब्लेम आहे, धीर सोडून देतात। न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, एखाद्या गोष्टीचा न्यायालयिक जेव्हा प्रक्रिया चालते तेव्हा त्याचं उत्तर येईपर्यंत थांबावं लागतं। ह्यांच्या बाजूनी न्याय दिला तर न्यायालय चांगलं आणि ह्यांच्या विरोधात न्याय दिला तर न्यायालय बदनाम, ही जी प्रवृत्ती आहे ही कुठेतरी ठाकरे साहेबांनी थांबवली पाहिजे। मला वाटतं की न्यायिक पद्धतीचा निर्णय जो आहे ज्याला सुप्रीम कोर्ट मॉनिटर करत आहे त्याच्यासाठी थोडा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंतचा धीर त्यांनी धरायला हवा आणि जो निर्णय येईल त्याचं स्वागत प्रत्येकाने करायला हवं। आणि जर मनाचं त्याच्यानंतर देखील समाधान नाही झालं तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे पर्याय आहेतच। पण ते असं पण म्हणतायत की राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच निकाल द्यायला हवा, वेडावाकडा निकाल द्यायला नको, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ। मला वाटतं की राहुल नार्वेकर एक संविधानाच्या महत्त्वाच्या पदावर बसलेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे ते स्वतः वकील देखील आहेत। त्यांना न्यायालयाचा अभ्यास जास्त आहे। कदाचित उद्धव ठाकरेंना तो नसावा, परंतु सुप्रीम कोर्टाच्या लाईनवरच राहुल नार्वेकर निर्णय देतील, कारण त्याला मॉनिटरच सुप्रीम कोर्ट करतं आहे। त्यामुळे न्यायालयाचा मान ठेवूनच हा निर्णय दिला जाईल याची मला खात्री आहे। बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।